मावळच्या पाटण गावात एका घरावर कोसळली दरड कोसळल्यानं कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू। एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू। मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना। 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। मिसिंग लिंकवर पहाटे दरड कोसळली। सुरक्षेच्या कारणास्तव मिसिंग लिंकवरील वाहतूक पूर्णपणे बंद। सध्या दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। कर्जत लोणावळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली। दरड कोसळल्याने मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प। इंद्रायणीवरील 4ही पूल पाण्याखाली। वारकऱ्यांनी देहू आळंदीला जमू नये, थेट पुण्यात यावं। मुख्यमंत्री फडणवीसांचं वारकऱ्यांना आवाहन। पालखी आळंदीतून पुण्यात आणली जाणार। नाशिकमध्ये ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक ग्रामीणमध्ये रेड अलर्ट। आवश्यकता नसल्यास नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस। 4ही जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून रेड अलर्ट। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। मुंबईत मुसळधार पावसाचा आज सलग 4था दिवस। वसई, विरारमध्ये पावसाचा कहर। अनेक भागांना तळ्याचं स्वरूप। विरारमधील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली। वसई ते पालघर डहाणू लोकल बंद। रोहा बाजारपेठ 3-4 फूट पाण्याखाली। दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसानं वेण्णा नदीवरचा पूल वाहून गेला। अनेक पर्यटक अडकले। क्रेनच्या सहाय्यानं पर्यटकांची सुटका।